अंजली दमानियाजी यांनी 14 पाणी पत्रक हे मुख्यमंत्र्यांना पाठवलं आहे. देवेंद्र फडणवीसांना त्यांनी ते मेल केलेलं आहे आणि इतर अनेकही डॉक्युमेंट्स आहेत ज्यातून धनंजय मुंडे यांचा राजीनामा का घ्यावा हे विविध अर्थांनी स्पष्ट होते. अंजलीजी, काय सांगाल, नेमकं हे 14 पाणी पत्रक काय आहे, याच्यातले काय महत्वाचे मुद्दे आहेत? कसं आहे की मला खरंच असं वाटतंय की संतोष देशमुख यांची चौकशी नीट होत नाही. म्हणजे सुरुवात तिथून झाली आहे आणि मला असं वाटतं की एखाद्या सामान्य माणसाला न्याय हा मिळायलाच हवा. मग त्याच्यात कोणी का असेना, म्हणजे अगदी मोठा राजकारणी जरी असेल तरी सामान्यातल्या सामान्य माणसाला न्याय हा मिळायला हवा. पण संतोष देशमुख यांची जी इतकी निर्घृण, किळसवाणी आणि वाईट पद्धतीने जी हत्या झाली त्याच्यात सुद्धा न्याय मिळू नये हे खरंच दुर्दैव म्हणायला लागेल. म्हणून मी या सगळ्या गोष्टी आपण अगदी बघितलं की अगदी SIT पासून मग कराडांची अटक जी झाली त्या प्रत्येक टप्प्याटप्प्याला आपण बघितलं की सगळीकडे कॉम्प्रोमाइज मोठ्या प्रमाणात झालं. तर मला असं वाटतंय की ह्याच्यात जोपर्यंत धनंजय मुंडे आहेत तोपर्यंत न्याय होणार नाही आणि जोपर्यंत या मोठ्या मोठ्या मंत्र्यांचा दबाव असतो तोपर्यंत म्हणजे मला भीती वाटते की कराड सुद्धा सुटेल याच्यातनं. आणि म्हणूनच मी असं ठरवलंय की आपण हा लढा द्यायचा आणि अगदी शेवटपर्यंत द्यायचा. तर धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचा आधी ते काही नेता आणि कार्यकर्ता असे संबंध नाही आहेत, तर त्यांचे थेट आर्थिक संबंध आहेत, कंपन्या एकत्र आहेत, जमिनी एकत्र आहे, दहशत एकत्र आहे. हे अगदी पदोपदी मी दाखवलं. त्यानंतर आता असं कळतंय की मी जेव्हा त्या कंपन्यांना मी म्हणजे आपण ते पैसे देऊन ती कंपनीची डिटेल विकत घेऊ शकतो तसे मी घेतल्यानंतर आता दिसतंय की यांच्या सगळ्या कंपन्या म्हणजे त्याच्यापैकी 2 प्रामुख्याने ज्या आहेत, जगमित्र शुगर्स आणि व्यंकटेश्वरा, याच्यात वाल्मिक कराड सुद्धा आहे. म्हणजे धनंजय मुंडे, राजश्री मुंडे आणि वाल्मिक कराड हे त्यातले डायरेक्टर्स पण आहेत. त्याच्यापैकी व्यंकटेश्वरा काय करताय तर एका मंत्र्याची कंपनी, मंत्र्याची आणि त्याच्या बायकोची आणि वाल्मिक कराडची, ती सरकारच्या कंपनीकडनं एक मंत्री आर्थिक नफा मिळवतोय. याला ऑफिस ऑफ प्रॉफिट म्हटलं जातं. ते हे सरळ सरळ ऑन पेपर सगळ्या डॉक्युमेंट सकट प्रत्येक डॉक्युमेंटवर धनंजय मुंडे आणि राजश्री मुंडेंची सही आहे. असे असताना आणि त्याच्यातल्या सगळ्या मीटिंग्समध्ये वाल्मिक कराड उपस्थित आहे, त्यांच्या सह्या सकट मी हे सगळे डॉक्युमेंट्स तयार केले, जे आधी मी अजित पवार यांना जाऊन दिले. त्यातले काही डॉक्युमेंट्स मी मुख्यमंत्र्यांना देखील दिले होते, तरी काही झालं नाही. त्याची चौकशी सुद्धा लागली नाही. ECIने खरं ताबडतोब याच्यावर ऍक्शन घ्यायला हवी होती, ती देखील झाली नाही. त्याच्यानंतर कृषी घोटाळा म्हणजे शेतकऱ्यासाठी तुमच्या माझ्या पैशातनं, कराच्या पैशातनं, जो आपल्या पगारातनं कापला जातो त्या कराच्या पैशातनं आपण शेतकऱ्याला मदतीसाठी म्हणून हे पैसे पाठवतो. पण झालं काय, ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेच नाही. त्याच्यात 2 टेंडर होते. एक होतं 342 कोटीचं, दुसरं होतं 200 कोटीचं. अशी 542 कोटीच्या टेंडरपैकी 60 ते 70% पैसे शेतकऱ्यांचे खाल्ले कोणी तर कृषी मंत्र्यांनी आणि त्यांच्याबरोबरच्या अधिकाऱ्यांनी. आणि ते इतकं ओपन अँड शट होतं की म्हणजे जसं युरियाची बॅग, जसं मी म्हटलं 92 रुपयाची 220ला सरकार घेत आहे. मग मेटाल्डिहाइड असो, नॅनो युरिया असो, नॅनो DAP असो, कॉटन बॅग्स असो, याच्यातला मोठा घोटाळा आपण एक्सपोज केला तरी त्याची चौकशी नाही. म्हणजे मला आता प्रश्न असा पडतोय की फडणवीसांच्या जवळचे म्हणजे अगदी युवा मोर्चाच्या काळापासून जर यांचे अगदी सख्खे होते धनंजय मुंडे, म्हणूनच याच्यावर चौकशी होत नाही की काय असं मला वाटायला लागलंय आता. कारण एवढे पुरावे देऊन कुठलाही मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या हितासाठी असं का करणार नाही, मला असा खरंच प्रश्न पडलाय. आणि हे होताना दिसत नाहीये आपल्याला. एकदा नाही, एक पुरावा दिला, दुसरा पुरावा दिला तरी त्याच्यावर कारवाई होत नाहीये. आता पुढे काय करावं मला सुचत नाही. म्हणून मी हे सगळं जे पत्र आहे ते मुख्यमंत्र्यांना, अजित पवारांना, कॅगला, EOWला, ACBला सगळ्यांना पाठवले. आणि इलेक्शन कमिशनला मी ऑफिस ऑफ प्रॉफिटचा जो भाग येतो तो त्यांच्याकडे जातो म्हणून त्यांनी त्याची चौकशी करावी असं म्हटलंय. आणि कॅगकडे हा जो कृषी घोटाळा झालाय हा कॅगनी आणि लोकायुक्तांनी त्याची चौकशी करावी म्हणून मी लोकायुक्तांना देखील तो पाठवून दिलेला आहे. कारण मुख्यमंत्री काम करत नाहीयेत, अजित पवार काम करत नाहीयेत,
दोघांचेही मित्र धनंजय मुंडे आहेत म्हणून त्यांची चौकशी होत नाहीये, तर आता लोकायुक्तांनी कृषी घोटाळ्याची करावी आणि ईसीआयनी ऑफिस ऑफ प्रॉफिटची करावी, असं सरळ सरळ मी आता याच्यात लिहिलेलं आहे. खरं तर सरकार म्हणून राजीनाम्याची मागणी अनेकदा केली जाते किंवा सरकारकडून नैतिकतेच्या जबाबदारीवरती स्वतः धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी ही मागणी केली जाते. परंतु आता जसं म्हणतोय की लोक अदालत किंवा इतर अनेक जी स्तरं आहेत जिथे आपण न्याय मागू शकतो अशासाठी तुम्ही मेल केलेला आहे. आता याची पुढची प्रक्रिया नेमकी कशी असेल? जर इथेही म्हणावी तशी कारवाई झाली नाही तर काय करणार? कसं आहे की मी सुरुवातीपासून ना आय एम एक्झॉस्टिंग ऑन माय लिगल रेमेडीज. कारण कसं असं मी डायरेक्टली जर हायकोर्टात गेले तर कोर्ट मला पहिलं विचारतं की तुमच्याकडे खाली कायद्याने दिलेले जे जे गोष्टी आहेत त्या तुम्ही, ज्याला लिगल रेमेडीज म्हटलं जातं, त्या तुम्ही एक्झॉस्ट केल्या का? तर मी सगळ्या एक्झॉस्ट केल्या. एसपींना भेटले, एडीजीना भेटले, डीजीना भेटले, सीएमना भेटले, अजित पवारांना त्यांचे म्हणजे पक्षाच्या अध्यक्षांना भेटले, लोकायुक्तांना पाठवलंय, ईसीआयला पाठवलंय, कॅगला पाठवलंय. एवढं करून जर होत नसेल तर हायकोर्टाशिवाय माझ्याकडे मार्ग नाही. म्हणून मी हायकोर्टात आली आहे. हे मला त्यांना व्यवस्थित दाखवता येईल, कारण यांच्याकडनं चौकशीची अपेक्षा पण करूच शकत नाही. कुठेतरी स्वतः मंत्री असल्यामुळे जी तुम्ही आता एवढ्या सगळ्या स्तरावरती जाऊन न्याय मागण्याचा प्रयत्न केला म्हणून त्याच्यामध्ये कुठेतरी हस्तक्षेप होतोय आणि कोर्टात जाण्याची वेळ येतेय एका सर्वसामान्य सरपंचाच्या हत्येनंतर, तरी सुद्धा प्रशासन याची दखल घेत नाही. नाही, खरंच खूप दुर्दैवी आहे. आणि मला काही माझे जे प्रश्न आहेत ते आज तगायत अनुत्तरित आहेत. ते असे की 9 डिसेंबरला ज्या दिवशी संतोष देशमुख यांची हत्या झाली त्या दिवशी एक स्कॉर्पिओ पकडली होती, त्यात 2 मोबाईल सापडले होते. त्या 2 मोबाईलला फॉरेन्सिकमध्ये डेटा रिकव्हरीसाठी पाठवण्यात आलं. तब्बल 2 महिने झाले. डेटा आहे कुठे? सीडीआर मध्ये बड्या नेत्याचं नाव आहे असं सांगितलं गेलं. आज तगायत सीडीआर का काढला गेला नाही, त्याला का सार्वजनिक केलं गेलं नाही, असे गंभीर प्रश्न आहेत. दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा, जे सुरेश धस अगदी ओपनली म्हणत होते की अवादा कंपनीला जो खंडणीचा व्यवहार झाला तो सातपुडे बंगल्यात झालाय आणि सातपुडा बंगला हा धनंजय मुंडेंचा शासकीय बंगला आहे, असं जर क्लिअर कट हे म्हणत होते तर हे जे अवादाचे कर्मचारी होते त्यांचे स्टेटमेंट झाले की नाही, त्यांची टावर लोकेशन घेतली की नाही आणि खरंच हे सातपुड्यात झालं होतं की नाही याचा खुलासा करण्यासाठी धनंजय मुंडे यांचं खरंच स्टेटमेंट झालं पाहिजे. आणि त्यांना विचारलं गेलं पाहिजे की तुमच्या बंगल्यात का झालं, तुम्ही कराडला तुमच्या बंगल्यात अशी मीटिंग का घेऊ दिली शासकीय बंगल्यात. पण ही सगळी अनुत्तरित प्रश्न आहेत आणि म्हणून माझी खात्री पटली आहे की याच्यात धनंजय मुंडे यांची इन्व्हॉल्वमेंट आहे आणि ह्यांना वाचवण्यासाठी हे सगळं केलं जात आहे, पाठीशी घालण्यासाठी हे सगळं केलं जात आहे आणि म्हणूनच हा तपास योग्य होईल की नाही अशी खरंच गंभीर शंका माझ्या मनात येते. म्हणून मी एवढं हे सगळं लावून धरलंय. नक्कीच धन्यवाद आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. जर्नलिस्ट रमेश भट सह सुस्मिता भदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई.